नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। मी 8 दिवसात 600 गावात फिरलो। समोरच्या उमेदवाराने 15 वर्षात तरी एवढी गावं फिरली आहेत का? बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि समर्थक महिलेचा मुक्त संवाद। ताई, आमच्या गावाला तुम्ही रस्ता दिला, आता आम्हाला गाडी पण द्या। प्रचार सभेत समर्थक महिलेची पंकजा मुंडेंकडे मागणी। पंकजा मुंडेंसाठी आमदार बबनराव लोणीकरांकडून प्रचार। माजलगावातील मतदारांशी लोणीकरांचा संवाद। धरणगावच्या पाळधी गटात महायुतीकडून जोरदार प्रचार। स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी मंत्री गुलाबराव पाटील सहभागी। जनता आमच्या बाजूने, आमचा विजय पक्का, गुलाबराव पाटलांकडून विश्वास व्यक्त। असदुद्दीन ओवैसींचा छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यासाठी प्रचार। घरोघरी जात ओवैसींचा प्रचार सुरू। जळगावमध्ये भाजप प्रवेशाआधीच खडसेंकडून सून रक्षा खडसेंचा प्रचार सुरू। चोपडामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, तर भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार दौरा करतोय, खडसेंचं वक्तव्य। उत्तर पश्चिम मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांकडून डोर टू डोर प्रचार। आरे कॉलनीत घरोघरी जाऊन कीर्तीकरांकडून प्रचाराचा धडाका। मुंबईत महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू। मंत्री मंगल प्रभात लोढा देखील या प्रचारात सहभागी। भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचा कांदिवलीत जोरदार प्रचार। खोटं बोलणं, फेक व्हिडिओ व्हायरल करणं ही काँग्रेसची जुनी नीती, गोयल यांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीचा कल्याण लोकसभा मतदारसंघातील तिढा सुटला। ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधवांची माघार। वैशाली दरेकर ठाकरे गटाच्या आता उमेदवार असणार आहेत। जिल्हा प्रमुख सदानंद थरवड यांची माहिती। माढ्यातील मवियाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना भागीरथ भालकेंचा पाठिंबा। पंढरपुरातील बैठकीत भालकेंसह कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला। नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना दिलासा। शेवटच्या क्षणाला पळापळ करत अखेर अपक्ष उमेदवार अनिल जाधवांचा उमेदवारी अर्ज मागे। दिंडोरी लोकसभेतून हरिश्चंद्र चव्हाण यांची अखेर माघार। भाजप पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीला यश, तर भारती पवार यांना मोठा दिलासा। शांतिगिरी महाराज नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम। गिरीश महाजन, दादा भुसे नाशिकमध्ये तळ ठोकून। नाशिक दिंडोरी मतदारसंघात अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस। नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज। शांतिगिरी महाराजांकडून बॅनरबाजी करत मतदान करण्याचं नागरिकांना आवाहन। शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम। पालघरमधून आज शेवटच्या दिवशी 2 अपक्ष उमेदवारांची माघार। बहुजन विकास आघाडीला शिट्टी निशाणी मिळाली। पालघरमध्ये भाजप, बहुजन विकास आघाडी, ठाकरे गट अशी तिरंगी लढत रंगणार। कोल्हापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शाहू, हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर यांच्याकडून अभिवादन। समाधीस्थळावर हजेरी लावत शाहू महाराजांना मानवंदना। पुण्याच्या भोरमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज। कर्मचाऱ्यांना मतपेट्यांचं वाटप। निवडणुकीसाठी 1320 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक। धाराशिव लोकसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार। अवैध प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारासह अन्य ठिकाणी पोलिसांकडून कसून तपासणी। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी। मतदान केंद्रात सीसीटीव्हीसह इतर यंत्रणा कार्यान्वित। पोलीस प्रशासनही सज्ज। छत्रपती संभाजीनगर प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज। प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू। दररोज हजारो शिक्षकांना निवडणूक प्रक्रियेचं प्रशिक्षण। धाराशिव लोकसभेसाठी उद्या मतदान। मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज। जिल्ह्यातील प्रवेशद्वारावर तपासणी सुरू। धाराशिवमध्ये दिव्यांग आणि 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचं घरूनच मतदान। जवळपास 3500हून अधिक जणांकडून मतदान। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रशासन सज्ज। ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात। बारामती मतदारसंघातील नागरिकांना मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी देण्याचे आदेश। नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचे आदेश। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज। एकूण 2516 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदानाची प्रक्रिया। 23,72,000 मतदार बजावणार मतदानाचा अधिकार। बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरमध्ये 410 मतदान केंद्रांसह 11 सहाय्य मतदान केंद्र सज्ज। उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी 43 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचीही नेमणूक।
बारामती, दौंड, इंदापूर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात पोलीस बंदोबस्त ठेवून उपाययोजना करा. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडून निर्देश. तिसऱ्या टप्प्यात उद्या लातूर मतदारसंघात मतदान. 19,77,042 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. मतदान प्रक्रियेसाठी 16,765 कर्मचारी तैनात. उद्या मतदाना दिवशी रत्नागिरीतील 14 आठवडा बाजार बंद राहणार. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूणमधील आठवडा बाजारही बंद राहणार. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश. कराडमध्ये मतदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात. कराड दक्षिण उत्तर मतदारसंघातील सध्या 681 मतदान केंद्रांवर उद्या होतंय मतदान. 1,800 कर्मचारी 60 वाहनांमधून मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोचलेलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया. माढ्यात मतदान साहित्य वाटप. 2029 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार. 19,96,100 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. सोलापुरात भर उन्हात मतदान कर्मचाऱ्यांची ईव्हीएम मशीन घेऊन पायपेट. मतदान साहित्य वाटप केंद्रापासून एसटी पर्यंत कर्मचाऱ्यांचा पायी 1.5 किलोमीटरचा प्रवास. प्रशासनाकडून गैरसोय झाल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त. लातूरमध्ये मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना. प्रथम मतदान करणाऱ्या 51 महिलांना पैठणी आणि पुरुषांना सफारी सूट मोफत देण्यात येणार. द्वारकादास मॉलचा अनोखा उपक्रम. रत्नागिरीत रामदास कदम यांच्या गावात लागणारा विरोधी पक्षाचा बूथ. ठाकरे गटाच्या बूथसाठी उद्योजक सदानंद कदम स्वतः उपस्थित राहणार. मावळ मतदारसंघातील 3 उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस. वंचितच्या माधवी जोशी, मवियाचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाळणे यांना नोटीस. निवडणुकीतील दैनंदिन खर्चात तफावत आढळल्याने नोटीस जारी. हिंगोलीचा पारा वाढला. तापमान 41 अंशावर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नांदेड जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला. 42 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. तापमानाचा शेती पिकांना फटका. पीक करपण्यास आता होते सुरुवात. परभणीत यंदा तापमानाने उच्चांक गाठला. पारा 43.2 अंश सेल्सिअसवर. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद. तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना उन्हापासून वाचण्यासाठी छत उभारलं. उन्हापासून बचावासाठी नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात मिस्ट कूलिंग सिस्टीम. मंदिरात येणाऱ्या भाविकांना थंड वातावरणात बाप्पाचं दर्शन. उष्णतेच्या लाटेमुळे धरणातील पाणीसाठा कमी. राज्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी 28.06% पाणीसाठा. जलसंपदा खात्यात चिंतेचं वातावरण. दक्षिण पुणे परिसरातील गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. भिलारेवाडी, मांगडेवाडी आणि गुजर निंबाळकर वाडीतील नागरिक पाण्यासाठी हतबल. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजण्याची वेळ. ऐन उन्हाळ्यात जुन्नरच्या खामुंडी ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्लांट बंद. नागरिकांचे होतायत हाल. प्लांट लवकरात लवकर दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. परभणी धरणातील पाणीसाठा चिंताजनक. येलदरी जलाशयात केवळ 30%च पाणीसाठा. पावसाचं प्रमाणही कमी असल्यानं पाणी टंचाई. वाशीमध्ये वाढत्या तापमानामुळे वन्य प्राण्यांची पाहण्यासाठी वणवण. वनोजामधील प्रादेशिक जंगलात वन्य प्राण्यांसाठी लोकवर्गणीतून कृत्रिम पाणवठ्यांची सोय. सोलापूरमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू. दिवसेंदिवस तापमानात वाढ. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नागपुरात पुढील 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. तर दुसरीकडे वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील पैठणच्या जवळ टेम्पो दुचाकीला धडकला. धडकेत मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला. पुण्याच्या मंचरजवळ एसटी बसला अपघात. समोरील डंपरने लेन बदलल्यामुळे झाला अपघात. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप.